आमचा फायदा आहे भाल नाही सांगा लागत का? 2,500 रोजी पडे. व्हिडिओ चुकून कटले होते मै. आमच्या 12 शेळ्या एका खटन मिला गाभण शेळ्या. त्यांना त्या ताणतणावामध्ये असल्यामुळे मला शेळ्याचं तेवढं दुःख नाही वाटलं. नाहीतर आतापर्यंत मी करोडपती बनलो असतो. जे होते ते चांगल्यासाठी होते. कारण तर अशा काही घटना घडत आहे म्हणजे आपल्या युट्यूबच्या चॅनलवर. तर काही लोक आपल्याला चुकीचा कमेंट लिहिते. कसं आहे, मी परवा एक व्हिडिओ टाकला होता, रानातील चहा असा व्हिडिओ टाकला होता. तो व्हिडिओ इथे नाही तर माझा एका लोकप्रिय चॅनलवर टाकला होता. तिथं मला अशा काही कमेंट आल्या. त्या कमेंटला उत्तर म्हणून मी हा व्हिडिओ काढत आहे. तिथं मला लिहायचं होतं का रानातील चहा, तिथं चुकून कानातील चहा असं झाला. तसं मी ऑनलाईन लिहितो, गुगलच्या भरोश्यावर लिहितो. त्यामुळे गुगलमध्ये जास्तीत जास्त मिस्टेक होत असतात. कसं आहे, अनेक शब्द असे चुकते ऑनलाईन. आणि मी अशा काही वेगळ्या ताणतणावामध्ये असल्यामुळे तो शब्द माझ्या लक्षात तो शब्द आलाच नाही. आणि डायरेक्ट तिथं मी कानातील चहा असा शब्द सेव्ह करून यूट्यूबमध्ये तो व्हिडिओ पोस्ट केला होता. 2-3 महिन्याच्या पहिले तो व्हिडिओ आहे. काल परवा एका व्यक्तीने तो व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये चांगली कमेंट केली. त्यांनी फक्त माझी चूक काढली. ते त्यांचं चांगलंपण आहे. परंतु एक अशी व्यक्ती आहे, ते नेहमी सदा सर्वदा मला आहे ना चुकीच्या कमेंट करते. 1000 वेळा त्यांच्या लेखनामध्ये चुका असते. त्यांना शुद्ध मराठी लिहिता येत नाही अजिबात. पण त्यांची मी चूक काढली होती. तसे आम्ही लेखक आहोत. कथा, कविता, कादंबऱ्या लिहितो, बातम्या लिहितो, पत्रकार सुद्धा, सर्व गोष्टी आपल्याला जमते. आपण अँड्रॉइडचे ॲप्स सुद्धा बनवले. गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि चांगली आपली अर्निंग होत आहे. असे आपले ॲप्स आहे. म्हणजे एकंदर सांगायचा मुद्दा कसा आहे, आपला दिमाग कसा आहे, सर्वसामान्यापेक्षा आपला दिमाग चांगला आहे. मी अभिमानाने सांगू शकतो, ओघांना आलं म्हणून सांगू शकतो. पण त्या व्यक्तीला मी सांगू इच्छितो, त्या चुकीच्या कमेंट करणाऱ्याला मी सांगू इच्छितो. ते कमेंटमध्ये काय लिहिते, वांडरा घोबड तोंड्या, तू तर दुसऱ्याच्या चुका काढते. नेहमी त्यांच्या वाईट कमेंट येत असतात. पण त्या मी सांगतो, त्या कसं आहे, यूट्यूबमध्ये जेवढ्या कमेंट असल्या चुकीच्या, काही लोक आहे ना आपले प्रेक्षक, कमेंट वाचणारे जास्त असतात. जेवढे कमेंट जास्त वाचन तेवढा व्हिडिओ प्ले होतच राहते. भले त्याला आवडत नसेल व्हिडिओ, तरी तो व्हिडिओ प्ले होतच राहते. त्यामुळे आमचाच फायदा आहे. जास्तीत जास्त वॉच टाईम आमचा गेन होतो आणि त्यामुळे आमची अर्निंग जास्तीत जास्त वाढते. यात काही गैर नाही. म्हणजे तुम्ही भले चुकीचा कमेंट करता किंवा चांगल्या कमेंट करता, कमेंट करणे हा आमचा फायदाच आहे. तुमची चुकीची असो का वाईट असो कमेंट, आमचा फायदाच आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये काही दुमत नाही. पण मला सांगतो, जर आपण कोणाला चुकीची कमेंट केली आणि आपल्याला कोणी चुकीची कमेंट केली तर आपल्याला कसं वाटतं, तुम्ही हे गोष्ट सांगा तुम्ही. आम्हाला काही याचं दुःख नाही, कारण तर आम्हाला त्याचा फायदाच आहे. जेवढ्या कमेंट होईल तेवढा आम्हाला फायदा आहे. तेवढा आमचा व्हिडिओ पुन्हा चांगला चालू शकते. हा एक नियम आहे यूट्यूबचा. मी जेवढ्या कमेंट आवडन तेवढा आमचा फायदा. तुमची लाईक असो किंवा नसो त्याला काही महत्त्व नाही. एकूण कमेंट पाहिजे. मी याला म्हणते मिलाप. आपल्या व्हिडिओमध्ये जे एंगेजमेंट आहे, तो एंगेजमेंट महत्त्वाचा आहे जीवनामध्ये. आपल्या व्हिडिओले तेवढा आपला फायदा होते. तुम्ही चुकीचा कमेंट करा, काय हरकत नाही, करा. आता येतात आमच्या बया कापूशी असत आहे. येतं आता हे चहा करत आता आमच्या बया येतं. हे बा आमचा फायदा आहे. नाही, काही लोक असे चुकीचा कमेंट करते. आमचा फायदा आहे त्याच्यामध्ये. नाही, मी लिहून ऑनलाईन तर मी रानातील चहा लिवायचं होतं मला. त्याचा चुकून शब्द झाला कानातील चहा, कानातील. मला लक्षात आलंच नाही अजिबात. काही हरकत नाही, बिनधोक करा कमेंट. बोलणाऱ्याचं तोंड धरवत नाही आणि आपण बोलणाऱ्याचे तोंड बांधू शकत नाही. कारण तर ते आपल्या गावात नसते, बांधू शकत नाही. गावात असलं काही ना काही करून बांधता येते तोंड, पण परगावात तोंड बांधतायत. आपण जीवनाचा आनंद फक्त घ्यायचा. किती कमेंट खराब याचं काही वाईट नाही. आपण लोकांच्या व्हिडिओमध्ये चुकीच्या कमेंट केल्या, यामुळे आपली प्रतिष्ठा वाढते बा, अशातलं काही भाग नाही आहे. उलट आपल्याकडं गुण दोषाचं बोट येते. लोक आपल्याकडे गुण दोष पाहून आपले बोट करते आपल्याकडे. आपल्या काही नुकसान नाही त्यात. आता होते आता चहा बायाचा त्यामुळे तसं मी हा व्हिडिओ काढायसाठी तसं मग मुळे नव्हता व पाय होतं दुखत. त्यामुळे मी तसतरी तुली बोलल्या. मी 4-5 दिवसांनंतर मी आलो होतो. म्हणजे युरिक ॲसिड वाढलं होतं आपल्या सांध्यामध्ये. कारण तर सतत 4-8 दिवस ॲसिडिटी होती. आपण कसं आहे, जेवायला मागे येत नाही. 4-5 टाईम अन्न खाऊ आणि जास्त काम नव्हतं. त्यामुळे युरिक ॲसिड वाढलं होतं.
भयानक ॲसिडिटी वाढून मग ते साने दुखी वाढली होती. आपल्या घोटात दुखणं वाढलं होतं. तर आज आलो मी. आता एक कमेंट आता मला दिसली, कमेंटली उत्तर दिसलं आत्ता. काढून टाका एक मधलं व्हिडिओमधलं. मग हा एक व्हिडिओ काढण्याचा एक मी प्रयत्न केला बा. बायाचा होते आता चहा, आता मस्तपैकी आता चहा पेतो. बाया म्हणते मला जेवते का म्हणते, मग पोट होऊ नये खराब युरिक ॲसिड वाढल्यामुळे. आणि कसं आहे मी ते 4-5 दिवस मी ते भक्कम भाजीपाला खाल्ला. इतकं भाजीपाला खाल्ला भयानक. त्यानं हो का काय पुन्हा भयानक ॲसिडी वाढते. मेथी भक्कम खाल्ली होती मी 2-4 दिवस. मेथी त्यानं भयानक ॲसिडी वाढे. कच्ची हो पालक, कच्ची मेथी. पालक नाही, जास्त मेथी खाल्ली होती, कच्ची मेथी. आता तब्येत चांगली जाते म्हणलं खाल्ली खट्ट्याने पक्की मेथी. मग ती भयानक ॲसिडी वाढली. कटिंग काव नाही करत. कटिंग कटिंग करतो ना. आता हे कटिंग करायला वेळ भेटत नाही आपल्याला. माझ्या मागं अनेक युट्यूब चॅनल आहे. अँड्रॉइडचे ॲप्स आहे. अँड्रॉइडचे ॲप्स आहे. शेतीचे पुन्हा अंड्यामध्ये पुन्हा काम राहते पुन्हा. भाल नाही सांगा लागत का मग भावाला? आता आपल्याच गावी आला माली. कोठच जात नाही. सुराच्या घरी काय नाही जायचं, काही काम नाही. ह्या वर्षी ये पाच हो आणि नाही कोपापूरचा. हो मग गेला का तिथे मग या उद्या मग गेला का मला सकाळी तिथे. होय सकाळी आता कसं आहे आपल्याकडे घोडा नाही, गाडी नाही. आणि आपल्याला पुन्हा कोणती घोडा गाडी चालवता येत नाही. आहे तसे महल आहे आपल्याकडे, आहे घोडा गाडी आहे, मी भावाकडे आहे. पण ते मुले चालवता येत नाही. त्यामुळे हे मग दाढी कटिंग ही वाढून जाते. पहिलं एक होतं चॅनल, एक मोठ आरोग्याचं चॅनल 2,500 रोजी पडे. हे मग चॅनल खराब झालं होतं. व्हिडिओ चुकून कटले होते मै. त्यामुळे किंवा दिही 700-800 रोजी पडे. सरासरी 1000 रोजी पडे. 30,000 महिना भेटे. पण ते व्हिडिओ कटल्यामुळे मी मानसिक तणावामध्ये दिवस काढले होते. त्यानंतर मी मानसिक तणावातून मी मुक्त झालो होतो. तिथे मला गेल्या वर्षी आमच्या शेळ्या मेल्या होत्या. शेळ्या तेवढ्या मेल्या आमच्या 12 शेळ्या एका खटाने मेल्या, गाभण शेळ्या. तरी मला त्याच्यात दुःख नाही झालं, कारण त्याच्या पहिलं माझ्या मोठ चॅनल झालं खराब. चॅनलच्या ताणतणावामध्ये असल्यामुळे मला शेळ्याचं तेवढं दुःख नाही वाटलं. नंतर आत्तापर्यंत मी करोडपती बनलो असतो. म्हणजे सोबती 7-8 लाख महिना पाडताय. पण मी सध्या मागं येऊन जीवनामध्ये. म्हणून तुम्ही मला अशा चुकीच्या कमेंट करता, हे वाईट नाही. आता मला बाया जेव म्हणताय, पण मी जेवत नाही, कारण तर मग पोट पहिलं खराब होऊ नये. जेवढी भयानक पतनशेती माझ्या पोटामध्ये आहे, आमच्या गावात माझ्यासारखा ताकदवार माणूस नाही. सांगा बरं तुम्ही, सांगा हे मी गोष्ट. आता तुम्ही परगावातले, तुम्हाला माहीत नाही, बाईले माहीत आहे ही गोष्ट. मग मी 5 दिवसाचं काम एका दिवशी करतो. सांगा बाई तू गोष्ट खरी. मग 5 दिवसाचं काम एका दिवशी करो. आत्ता मला लागते 50 वर्ष. आत्ता मी 2-3 मासाचं काम करतो. आत्ता मी 2-3 मासामध्ये आत्ता ताकद आहे. काहून? अन्नाच्या भरोशा. अन्न जास्तीत जास्त पचवतो मी. मी 2-3 टाईम कमीत कमी आत्ताही जेवतो या वयात. काम असो का नसो, काम भक्कम काम आहे आपल्या मागं. आपले निस्त्या दिमागाचे काम आहेत. घरी बसून जास्त राहतो तरी अन्न पचते जास्त मला. मग सध्या मी चहासुद्धा पित नाही आणि जेवतसुद्धा नाही. 4-5 दिवस झाले कमीत कमी. अशा अनेक ताणतणाव जाते असतं. परवा मला वाटायला लागलं बकऱ्या मिळाल्या. म्हणलं मी शेती बुडाकडे गेली म्हणलं यावर्षी. म्हणलं मग चॅनल खराब आहे म्हणलं. नवीन चॅनल मी शॉर्ट व्हिडिओ टाकल्यामुळे खराब झाले म्हणलं. म्हणूनच मी हे एक नवीन चॅनल काढलं. या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा. तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आता मी चहा पितो आता मस्तपैकी. आता तुम्हाला मी काही चहा दाखवत. चहा पिण्याचा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये येणार आहे, तो नक्की बघा. आणि आमच्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.